नमस्कार. प्रथम सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी मंत्राचा महिमा असे अपार. रामकृष्ण हरी मंत्राचा महिमा असे अपार. सर्व दुःख मनातील जीवनातून होती पाय उतार. याच अनुषंगानं ज्येष्ठ लेखक श्रीकांत मोरे यांचा दैनिक संचारमध्ये आज प्रसिद्ध झालेला लेख, पंढरीची वारी भक्तीचा अखंड प्रवाह. पंढरीची वारी चला जाऊ क्षणभरी, नाचू कीर्तनाचे रंगी चंद्रभागेच्या वाळवंटी. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरची वारी हे अद्वितीय पर्व मानले जाते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड गजरात निघणारी ही वारी केवळ तीर्थयात्रा नसून भक्ती, शिस्त आणि माणुसकीचा जिवंत उत्सवच आहे. देहू येथून संत तुकाराम महाराजांची तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लाखो भाविकांसह पंढरपूरकडे मार्गस्थ होत असते. पावसांच्या सरी, हिरवागार निसर्ग, टाळ मृदुंगांचा निनाद यामुळं वातावरण भक्तिरसानं भारून जाते. इंद्रायणीच्या तीरावरून सुरू झालेली ही यात्रा चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन पूर्णत्वास पोचते. वारकरी संप्रदायाची परंपरा सुमारे 800 वर्षापूर्वींची मानली जाते. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीतेचे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवले. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत जनाबाई यासारख्या अनेक संतांनी भक्ती, ममता, समता, मानवतेचा संदेश अभंगातून समाजात रुजविलेला आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. त्याचमुळे या एकादशीला वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्व आहे. लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरीकडे चाललेले असतात. त्यांच्या ओठांवर अभंग, हातात टाळ, खांद्यावर भगवा ध्वज आणि मनात विठ्ठल नामाचा अखंड जप असतो. वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिंडी. प्रत्येक गावातील वारकरी शिस्तबद्ध दिंडीत सहभागी होतात. दिंडीमध्ये सर्वात पुढे भगवा ध्वज, त्यामागे टाळकरी, मृदंगवादक, विणेकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला असतात. जात, धर्म, पंथ, श्रीमंत, गरीब यांचा कोणताही भेद आपल्याला पाहायला मिळत नाही. सर्वजण एकमेकांना माऊली माऊली असेच म्हणतात. वारीतील रिंगण सोहळा हा अत्यंत रोमांचकारी आणि भक्तिभाव जागवणारा असतो. पालखीभोवती मानाचे अश्व भरधाव धावतात. त्या अश्वांच्या पायाखाली माती कपाळी लावण्यासाठी वारकरी आतुर झालेले असतात. टाळ मृदुंगाचा गजर, अभंगाचा निनाद आणि लाखो वारकऱ्यांच्या भाविकांच्या उत्साहामध्ये पाहताना भक्तीचा महासागरच अनुभवता येतो. वारकरी संप्रदाय हा समतेचा आणि मानवतेचा ग्रंथ आहे, पंथ आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. येथे स्त्री पुरुष, जात पात किंवा सामाजिक स्तर यांचे बंधन नसते. भक्ती, सेवा, त्यानंतर साधेपणा, सदाचार हीच त्यांची मूल्ये आहेत. म्हणूनच वारी ही केवळ धार्मिक न मानता सतत महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे एक ती प्रतीक आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झाल्यावर शरीराचा थकवा जाणवत नाही. उलट मन प्रसन्न होते, उत्साही होते, आत्मा निर्मळ होतो. विठ्ठलाच्या नामस्मरणात देहभान विसरून चालणारा वारकरी हीच या परंपरेची खरी ओळख होय. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल असेल किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल याचा जयघोष असेल, अखंड नाद असेल, तो प्रत्येकाच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित करतो. आजच्या धकाधकीच्या युगामध्ये वारी आपल्याला समता, सहकार्य, संयम आणि माणुसकीचे मूल्य शिकवते. विठ्ठल भक्ती ही केवळ देवदर्शनापुरती मर्यादित नसून ती माणसामाणसातील प्रेम, करुणा आणि सेवाभाव जपण्याची जीवन पद्धती आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा, लोकजीवनाचा आणि अध्यायाचा अमूल्य वारसा आहे. ज्ञानोबा तुकारामांच्या अखंड नामघोषात चालणारी पंढरीची वारी ही केवळ यात्रा नाही, ही माणुसकी, ममता आणि भक्तीचा अखंड प्रवाह आहे.
लेखक श्रीकांत मोरे यांचा फोन नंबर आहे 70 20 6 3 वेळा 0 24. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा परिवार.